नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, अहो काश्मीर हे खरंच आपलं आहे. मित्र हो, ही साधारणपणे 1997-98ची गोष्ट आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय वॉशिंग्टनमध्ये तिथल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी आपलं एक गाऱ्हाण सादर केलं. ते असं म्हणाले की इस्लामी आतंकवादाच्या प्रचंड दडपणामुळं काश्मीरमधल्या हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 30व्या वर्षी बंद होत आहे. हे अत्यंत गंभीर संकट आमच्यावर ओढवलेलं आहे. आमच्यावर म्हणजे हिंदू समाजावर. काश्मीर खोऱ्यातून हिंदू वंश खुंटतोय. आम्ही हे भारत सरकारला सांगून काहीही उपयोग होणार नाही. तेव्हा तुम्ही यात लक्ष घाला आणि भारताची सृजनशीलता अशी कोणाला आटवू देणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती की भारताच्या नागरिकांना दुसऱ्या देशाची मदत घालवून आपल्या स्त्रियांची मासिक पाळी पुन्हा चालू व्हावी म्हणून व्यवस्था करा अशी भीक मागावी लागत होती. ही बातमी केवळ आणि केवळ हिंदुस्तान टाइम्समध्ये आतल्या कुठल्या तरी पानावर आली होती. मी त्यावेळेला मुंबईच्या तरुण भारतचे अग्रलेख लिहित होतो. मी कुटुंब प्रमुखास आवाहन असा अग्रलेख लिहिला होता. त्यावेळेला राष्ट्रपती के नारायणन होते आणि पंतप्रधान इंदर कुमार गुजराल होते. या दोघांनी आपल्या हातातली कामं तशीच टाकून पहिल्यांदा काश्मीरमध्ये जावं, तेथील महिलांच्या सभा घ्याव्या आणि त्यांना आश्वासित करावं की घाबरू नका, भारत सरकार तुमच्या पाठीशी पूर्णपणे आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे इस्लामी आतंकवादाचं दडपण मनावर घेण्याचं कारण नाही. तुम्ही जसे आहात तसे तुमची सृजनशीलता, तुमची प्रसव क्षमता याच्यात कोणीही बाधा अडथळा आणू शकणार नाही. भारत सरकार संपूर्ण सामर्थ्यानिशी तुमच्या शीलाचं, तुमच्या सृजनशीलतेचं रक्षण करेल. माझा हा अग्रलेख बहुतेक प्रूफ रीडरनी वाचला असावा, म्हणजे वाचलाच असणार. आणखीन कोणी वाचला की नाही मला माहीत नाही. पण मी आज अत्यंत समाधानी आहे की आता भारताचा जो काश्मीरमधला वंश आहे तो खुंटणार नाही. भारताची सृजनशीलता ही काश्मीरमध्ये सुद्धा अप्रतिहत अक्षुण्ण राहील. काश्मीर तर भारतातलं जे 370वं मोठं संरक्षणात्मक अनुच्छेद होता तो मोदींनी 2019मध्ये विसर्जित केला. काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं आणि काश्मीर हे जशी इतर राज्य आहेत तसंच राज्य आहे असं मानून त्याचं भारताशी एकात्मीकरण सुरू केलं. एका राष्ट्रपतींच्या आज्ञेनं 370 अनुच्छेद की जो अनुल्लंघनीय आहे, जो कधी कुणाला पुसता येणार नाही अशी बहुतेक विचारवंतांची, हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांची सुद्धा काही अशी निश्चिती होती मनाशी, तो मोदींनी रद्द केला, विसर्जित केला अनुच्छेद. आणि तो मोदींनी जे केलेलं काम आहे ते पूर्णपणे बरोबर आहे, वैध आहे, घटनेला धरून आहे, संसदेला धरून आहे, त्यात काहीही चुकलेलं नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आज दिला आणि मी अत्यंत त्यामुळे समाधानी आहे, मी आनंदी आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 5 न्यायाधीशांचं खंडपीठ
या विषयाचा निर्णय करायला बसलो होतो आणि आज त्यांनी सांगितलं की काश्मीरला इंटरनल सॉव्हरनिटी, अंतर्गत स्वायत्तता असं काही नाही आहे. काश्मीर जसं इतर राज्य आहे तसंच आहे. आणि राष्ट्रपतींनी जे केलं तो 370 अनुच्छेद रद्द केला, ही कृती पूर्णपणे वैध आहे. त्यामुळे काश्मीर आता याचे काय परिणाम होत आहेत ते पहा. ते अजून सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं नाही आहे. गेली 70 वर्ष आपण हे भोगतो आहोत. तो भोग आज संपला आहे. काय भोगत होतो आपण? भारतामध्ये एक पाकिस्तान निर्माण झालं होतं. ते पाकिस्तान आज मोदींनी नष्ट केलं आहे. 15 ऑगस्ट 1947ला हिंदू भूमीवर आपण पाकिस्तान निर्माण केलं. त्यामुळे उत्तेजित होऊन भारताचा आणखीन भाग लडके लिया पाकिस्तान, हसके लिया लेंगे हिंदुस्तान, हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशी पाकिस्तानची त्याला घोषणा होती. तर आणखीन भारताचा काही भाग बळकावता आला तर पाहूया म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2.5 महिन्यांनी पाकिस्तानी सैन्याने टोळ्यांच्या रूपात काश्मीरवर आक्रमण केलं. ते आक्रमण आपलं सैन्य परतवून लावत असताना नेहरूंनी ते परतवून दिलं नाही सैन्याला आणि 40% भाग पाकिस्तानमध्ये राहू दिला. तो पाकव्याप्त काश्मीर आणि उरलेला भाग भारतात राहू दिला. तो पाकव्याप्त काश्मीर आज जागतिक आतंकवादाचं प्रमुख केंद्र आहे आणि त्याच्याकडे देखील मोदींना बघावं लागणार आहे आणि मोदी बघणार आहेत. पण भारतात जे पाकिस्तान निर्माण झालेलं होतं ते आज मोदींनी 19 नष्ट केलं. पण आज त्यांनी जे केलं ते अत्यंत योग्य आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. याच्यावर कोणालाही तक्रार करता येणार नाही. याच्यात काही गैर झालेलं नाही. त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की भारतामध्ये आज आता पाकिस्तान नाही. भारतामध्ये सगळी राज्य जी आहेत त्यांच्या निष्ठा भारताला वाहिलेल्या आहेत. त्या संसदेला मानणार आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाला मानणार आहेत, त्या राष्ट्रपतींचे आदेश मानणार आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये भारताच्या पंतप्रधानाला काश्मीरमध्ये भूमी विकत घ्यायला, घर विकत घ्यायला बंदी होती. तो निर्बंध आता उठला आहे. आता कोणीही भारतीय माणूस रोजगारासाठी, जमीन खरेदीसाठी, घर खरेदीसाठी, विश्रांतीसाठी काश्मीरमध्ये जाऊ शकतो. काँग्रेसवर राग काय आहे? काँग्रेसने या देशाचे 2 भाग केले. एक हिंदूंचा भारत, एक मुसलमानांचा भारत. खरं म्हणजे असं म्हटलं तर अनेकांना राग येईल की भारताचं इस्लामीकरण जे होत होतं मुसलमानी प्रवृत्तीकडून, इस्लामकडून, ते होऊ नये म्हणून फार मोठं काहीतरी काँग्रेसनं मिशन उघडलं आहे, काँग्रेसनं अभियान उघडलं आहे. असं स्वातंत्र्य आंदोलनात पण दिसलं नाही आणि गेल्या 70 वर्षात सुद्धा दिसलं नाही. पण निदान मग आणि भारतामध्ये मुसलमानांना कुराण जसं सांगतं, त्यांचे धर्मग्रंथ जसे सांगतात तसं वागण्याचा पूर्णपणे हक्क आहे. हा काँग्रेसचा राजकीय ध्येयवाद आहे. हा काँग्रेसचा सिद्धांत आहे की हिंदूंना, बाकीच्या नागरिकांना, मुसलमानांवर कोणत्याही प्रकारे सक्ती कोणत्याही विषयात करता येणार नाही. मग ती गोहत्याबंदी असो, कॉमन सिव्हिल कोड असो, तलाक असो, मुसलमानांना जसं त्यांच्या धर्माच्या आज्ञेनुसार वागायचं असेल तसं वागता येईल. त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही आमच्या राजकीय सिद्धांतानुसार वागणारे आहोत हे जगाला दाखवण्यासाठी नेहरूंनी काश्मीर हा अब्दुल्ला घराण्याच्या स्वाधीन केला आणि असे कायदे केले 370 कलमाचं, अनुच्छेदाचं संरक्षण देऊन की उर्वरित हिंदूंची सावलीसुद्धा काश्मीरवर पडता कामा नये. काश्मीरियत नावाची वेगळी संस्कृती भारतामध्ये जोपासली जात होती. आता भारतात काश्मीर नावाचं वेगळं पाकिस्तान नाही.
जसा महाराष्ट्र आहे, जसा गुजरात आहे, जसा तामिळनाडू आहे, जसा हिमाचल प्रदेश आहे, तसं काश्मीर हे, जम्मू आणि काश्मीर हे एक राज्य आहे. आता राष्ट्रपतींची आज्ञा तिथे चालू शकेल. दुसरा या आज्ञेचा विशेष काय आहे? या आज्ञेचा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विशेष हा आहे, तो मुसलमानांनी समजून घ्यायला पाहिजे आणि हिंदूंनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की यापुढे मुसलमानांचे या देशात लाड होणार नाहीत. यापुढे त्यांना नागरिक म्हणून राहावं लागेल. नागरिक आत्तापर्यंत मुसलमानांना केवळ अधिकार होते, आता त्यांना कर्तव्यसुद्धा, नागरिकत्वाची कर्तव्य असतात, ती त्यांना पार पाडावी लागतील. काश्मीरमधून आयकर, इन्कम टॅक्स याची वसुली कमीत कमी होत होती. आपण कोणीतरी विशेष आहोत. भारतावर राज्य करण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत आणि आता भारतावर राज्य नसलं तरी 1200 वर्ष जर आम्ही लढतो आहोत तर आम्हाला तो वहिवाटीचा हक्क म्हणून एक वेगळं राज्य तुम्ही दिलं पाहिजे. कशी हिंदूंची विशेषता, स्वातंत्र्य आंदोलनाची विशेषता कशी आहे? आम्ही सिंध्यांना त्यांचं राज्य त्यांच्या हातातून काढून घेतलं आणि सिंध्यांना आम्ही राज्य विन्मुख केलं. आणि मुसलमानांना, ज्यांना पाकिस्तान दिलं होतं, त्यांना आम्ही पुन्हा भारतामध्ये आणखीन एक काश्मीर नावाचं राज्य देऊन टाकलं. हा जो भेदाभेद आहे हा आता संपला आहे. आता या देशामध्ये मुसलमानांचे लाड होणार नाहीत. जसे अन्य भारतीय नागरिक जगतात, संसदेला मान देऊन, घटनेला मान देऊन, आता एकदम परिवर्तन होईल असं नाही, पण हळूहळू होईल. आज मुसलमानांना 4 बायका करण्याचा अधिकार आहे, तो सुद्धा अधिकार त्यांना एके दिवशी सोडून द्यावा लागेल. भारतामध्ये पूर्णपणे एकात्मीकरण, इंटरनल सॉव्हरनिटी काश्मीरला नाही. याचा अर्थ काय होतो की यापुढे भारतामध्ये तुम्हाला पूर्णपणे भारतात विलिनीकरण व्हावं लागेल. ते केवळ भौगोलिक असून चालणार नाही, ते तुमच्या मनाचं देखील व्हायला पाहिजे. जसा मराठी माणूस, जसा गुजराती माणूस, तसा काश्मीरी माणूस. आत्तापर्यंत काश्मीरमधल्या मुलीनं दुसऱ्या काश्मीरमधल्याच्या बाहेरच्या माणसाची लग्न केलं तर तिचा काश्मीरमधल्या संपत्तीवरचा हक्क जात असे. यापुढे असा भेदभाव होणार नाही. काश्मीरमधली मुलगी भारतातल्या कुठल्याही मुलाशी लग्न करू शकते आणि तरी तिचे काश्मीरमधले अधिकार सुरक्षित राहू शकतात. आणि भारतातला कोणताही नागरिक हा काश्मीरमध्ये जाऊ शकतो, काश्मीरमध्ये घर घेऊ शकतो, काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकतो आणि काश्मीरमध्ये नोकरीसुद्धा करू शकतो. तो जो भेदाभेद होता तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही सुरुवात आहे. अजून काश्मीरी आतंकवाद जो आहे तो केवळ काश्मीरी लोकांच्या पुरता मर्यादित नाही. त्याला पाकिस्तान पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि पाकिस्तानच्या पाठीशी बडी राष्ट्र उभी आहेत, ज्यांना काश्मीरमध्ये पाय रोवून आशियाचं राजकारण करायचं आहे. त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा चिंतनाचा आहे, आत्मचिंतनाचा आहे की काश्मीर जर भारतात पूर्णपणे विलीन झालं मानसिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या, तर मग आपल्याला आशियाचं राजकारण करायला, पाय ठेवायला जागा कुठे आहे? त्यामुळे भारतावरची संकटं वाढणार आहेत. पण ती वाढायला आपल्याला बळ मिळणार आहे. याचं कारण एकात्मीकरणातून बळ मिळतं. आणि संपूर्ण भारत, मला हमीद दलवाईंची एक गोष्ट आठवते. त्याला लीव ट्रॅव्हल अलाउन्स सुरू केला होता सरकारी नोकरांना आणि बँकेतल्या नोकरांना. तर हे सरकारी नोकर जेव्हा एकत्र जमायचे की आता आपण सहल कुठे काढायची, तर मग महाबळेश्वर, माथेरान, रामेश्वर, श्रीशैलम, आणखीन कुठे वेगवेगळ्या बिहार, उत्तर प्रदेश, प्रयाग, अलाहाबाद, काश्मीरमध्ये जायची कोणी गोष्ट करत नसे. अमित दलवाईंनी असं लिहिलं आहे की काश्मीर हा हिंदूंनी मनातून मुसलमानांना देऊन टाकला होता. इतका गांधी नेहरूंचा प्रभाव होता भारतावर की काश्मीरकडे डुंकूनसुद्धा बघायचं नाही.
मोदी जे म्हणतात मी डोळ्याला डोळा भिडवून बोलतो, ते काश्मीरच्या शत्रूंविषयी, काश्मीर भारतातून ज्यांना वेगळा करायचा होता त्यांच्याशी मोदी डोळ्याला डोळा भिडवून बोलले आणि 19मध्ये त्यांनी 370 अनुच्छेद रद्द केला. आणि मोदींनी जे केलं डोळ्याला डोळा भिडवून बोलण्याची मोदींची कृती ही योग्य होती, संविधानाला धरून होती. आणि संसद योग्य तेच काम संसदेनं केलेलं आहे. यापुढे संसदेचे सगळे नियम, सगळे कायदे हे काश्मीरमध्ये लागू होणार आहेत आणि राष्ट्रपतीची जी काही अधिसत्ता आहे, सार्वभौमत्व आहे, ते पण काश्मीरमध्ये लागू होणार आहे. तुम्हाला आठवत असेल कदाचित की काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर काश्मीरला जपण्यासाठी आम्ही मुसलमानांना किती मान देतो पहा, हे करण्यासाठी काश्मीरमध्ये जो मुख्यमंत्री होता त्याला पंतप्रधान हे विशेषण नेहरूंनी दिलं होतं, उपाधी दिली होती. काश्मीरला स्वतंत्र ध्वज होता, काश्मीरला स्वतंत्र घटना होती. आणि यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यावेळेचा जनसंघ यांना आंदोलन करावं लागलं. एक देश में दो निशान, दो प्रधान, दो विधान नहीं चलेंगे. आणि श्यामाप्रसाद मुखर्जींना परमिट काढून त्याला काश्मीरमध्ये जावं लागत होतं. आणि परमिट न घेता, काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे, तिथे परमिट कशाला पाहिजे, म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला आणि त्यांना अटक झाली आणि कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराजा हरिसिंग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी ही दोन नावं नेहमी सगळ्या भारतीयांनी आठवली पाहिजेत. महाराजा हरिसिंगांना, शेख अब्दुल्लांना ते नको ते म्हणून काश्मीरमधून ते महाराजा असूनसुद्धा हकलवून देण्यात आलं आणि ते मुंबईला काश्मीर काश्मीर करीत पेडर रोडला त्यांनी प्राण सोडला. दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांना काश्मीरच्या कारागृहात मृत्यू आला, कारण ते परमिट न घेता गेले होते म्हणून. आता हे असं काही राहिलं नाही. आता तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकता. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे, तो झाला आहे आणि ते झाला आहे हे बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे सर्व दृष्टीनं, घटनात्मकदृष्ट्या, निर्बंधाच्या दृष्टीनं काश्मीरचं भारतात विलिनीकरण होत आहे, झालेलं आहे. याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल. अहो, पांडवांनी काश्मीरवर राज्य केलेलं आहे. ते काश्मीर आज माझं आहे याची मला एक वेगळी अनुभूती मिळाली आहे आणि ही अनुभूती म्हणजे स्वर्गीय आनंद आहे. आता काश्मीर हा मुसलमानांचा नाही आहे, काश्मीर हा हिंदूंचा म्हणजे सगळ्या भारतीयांचा आहे. तिथून मुसलमानांना कोणी हाकलवून देत नाही आहे. पण यापुढे काश्मीरमधल्या मुसलमानांना काश्मीरी पंडितांना हाकलवून देता येणार नाही. काश्मीरी पंडितांची जी मालमत्ता त्यांनी जप्त लुबाडली असेल ती आता काश्मीरी पंडितांना परत करावी लागेल. न्यायाचं राजकारण आता सुरू झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्याचं भारतातलं पाकिस्तान नष्ट झालं. मुसलमानांचे यापुढे लाड होणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्यायाचं राजकारण यापुढे, तो धर्माच्या आधारावर यापुढे कोणालाही विशेष वागणूक दिली जाणार नाही. खऱ्या अर्थानं सेक्युलरिझम भारतात अवतरलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.